कोणत्याच कामाला नाही म्हटलं नाही. मी कोणत्याही काम घेऊन गेलो तर कधीच नाही म्हटलं नाही ते मला. प्रत्येक काम त्यांनी मार्गी लावलं. तर मी काहीच काम घेऊन गेलो नाही त्यांना. माझी आमदारकी म्हणून दिसली. त्यांच्यामुळं मी चांगला आमदार म्हणून काम करू शकलो. खूप मदत केली त्यांनी, खूप सपोर्ट केला. होऊ दिलं नाही असं त्यांनी प्रत्येक काम त्यांनी अजितदादांचे मामे भाऊ चंद्रशेखर कदम यांची ही प्रतिक्रिया होती. पवार कुटुंबातील सगळेच जण शोकमग्न आहेत. त्यांच्यासाठी त्यांचा करता, त्यांचा धरता, त्यांच्यासाठी सर्वस्व असणारे अजितदादा आता त्यांच्यात नाही आहेत. सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया आपण पाहिली. यानंतर आपण पंतप्रधान मोदींसह काही केंद्रातल्या नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहणार आहोत, त्यांच्या भावना पाहणार आहोत एक्सपोजद्वारे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट आहे. अजित पवार हे जनतेशी तळागाळाशी घट्ट नाळ जुळलेले लोकनेते. महाराष्ट्रातल्या जनतेच्या सेवेत अग्रभागी असलेलं मेहनती व्यक्तिमत्व. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब वंचितांच्या सक्षमीकरणासाठी त्यांची तळमळ उल्लेखनीय होती. त्यांचं अकाली निधन धक्कादायक आणि दुःखद. त्यांच्या कुटुंबियांप्रती मनःपूर्वक शोकसंवेदना. यानंतर गृहमंत्री अमित शहा यांचे एक्सपोस्ट आपण पाहतोय. आमचे एनडीएतले सहकारी अजित पवार यांच्या निधनाचं वृत्त ऐकून व्यथित झाले. गेली 3.5 दशकं अजित पवारांनी प्रत्येक वर्गाच्या कल्याणासाठी आयुष्य समर्पित केलं. ते जेव्हाही भेटत तेव्हा जनतेच्या कल्याणाचंच बोलत. त्यांचं निधन ही एनडीएचं माझ्यासाठी मोठी हानी आहे. पवार कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करतो, अशा शब्दात अमित शहांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. तर यानंतर खासदार राहुल गांधी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे ट्विट. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सहप्रवाशांच्या अपघाती निधनाची बातमी वेदनादायी आहे. या दुःखाच्या क्षणी मी महाराष्ट्राच्या जनतेसोबत उभा आहे. या दुःखद प्रसंगी मी संपूर्ण पवार कुटुंब आणि प्रियजनांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो.